नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळीचा फराळ करताना सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे चकली बनवताना. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून खुसखुशीत कुरकुरीत चकली कशी बनवायची याची रेसिपी. चकली बनवताना खूप टेन्शन येतं, ती तेलात विरघळते किंवा जास्त कडक बनते. तर ती होऊ नये यासाठी खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर ही जी चकली आहे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर काटे आलेत या चकलीला आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत चकली आपली ही तयार आहे. तर चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण चकलीच्या भाजणीचे प्रमाण बघूया. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले. तर वजनी प्रमाण हे अर्धा किलो इतकं तांदूळ आहे. त्याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी हरभरा डाळ, वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकी ही हरभरा डाळ आहे. त्याचबरोबर पोहे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम पोहे. त्याचबरोबर अर्धी वाटी उडीद डाळ, वजनी प्रमाण 100 ग्रॅम उडीद डाळ. त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळ, वजनी प्रमाण 100 ग्रॅम इतकी मूग डाळ आहे. त्याचबरोबर पाव वाटी धने आणि पाव वाटी जिरे, वजनी प्रमाण 20 ग्रॅम धने आणि 20 ग्रॅम जिरे आहेत. तर इथे मी ही जी वाटी आहे याच वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे. डाळी, तांदूळ आणि जे काही बाकीचं प्रमाण आहे ते सगळं एकाच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे. तर आता आपण हे डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा. हे आपण आता एका सुती कपड्यावरती पसरवून सुकत ठेवायचं. त्याचबरोबर इथे हरभरा डाळ ही धुवून घेतले, ही पण आपण सुकत ठेवूया. त्याचबरोबर इथे मी मूग डाळ आणि उडीद डाळ ही चांगली स्वच्छ धुवून घेतले, ही पण आपल्याला एका सुती कपड्यावरती पसरवून सुकवून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता मी तांदूळ आणि ज्या बाकीच्या डाळी आहेत त्या अगदी पातळ अशा पसरवून ठेवल्यात. हे आपण 1 दिवस पूर्ण असंच सुकवून घ्यायचं आहे पंख्याखाली. तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आणि आपल्याला एकसारखं हलवत तांदूळ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हलकासा लाल रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेऊ. तर इथे आपलं तांदूळ भाजून झालं आहे. तर आता हरभरा डाळी आपण अगदी लो गॅसवरती खमंग अशी भाजून घेऊया. हलकासा रंग बदलायचा आहे, जास्त लालसर नाही करायची डाळ आपल्याला. तर हरभरा डाळ भाजून झाले. आता याच पद्धतीने आपण मूग डाळ ही चांगली भाजून घेऊ. त्याचबरोबर उडीद डाळ ही आपल्याला लो गॅसवरतीच अगदी हलकीशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर आता यामध्ये आपण घालू 1 वाटी पोहे आणि पोहेही आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर पोहे भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालू धने आणि जिरे. तर अगदी लो गॅसवरतीच आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे. धने जिरे जास्त नाही भाजायचे, नाहीतर त्याचा कडवटपणा लागतो. अगदी लो गॅसवरती हलकंसं गरम करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे. तर इथे आपली चकलीची भाजणी भाजून तयार आहे. आता आपण ही मिक्स करून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. जर तुम्ही गिरणीतून दळून आणत असाल तर लक्षात ठेवायचं ते फक्त ज्वारीच्या पिठावरतीच किंवा चकलीच्या भाजणीच्या पिठावरतीच दळून घ्यायचं, नाहीतर आपली चकली बिघडू शकते. नाहीतर तुम्ही मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं आपलं चटणीचं, त्यामध्येही हे बारीक करून घेऊ शकता आणि चाळणीने चाळून घ्यायचं. तर इथे मी चकलीची भाजणी मिक्सरमध्येच बारीक करून घेतले आणि स्वच्छ असे चाळून घेतले. अगदी व्यवस्थित यामध्ये पीठ आलेलं आहे. तर आता आपण याची उकड काढून घ्यायचे. त्यासाठी आपण कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ प्रमाण घेतलेलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तीळ घालू. त्याचबरोबर आपल्याला इथे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि चवीपुरतं
मीठ, त्याचबरोबर इथे आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल जास्त नाही घालायचं. जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे पुरेसं आहे. तर इथे पाण्याला चांगली उकळी आले. आता आपण यामध्ये 2 वाटी भाजणीचं पीठ घालूया. तर त्याच वाटीने मी 2 वाटी भाजणीचं पीठ घेतले. 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी अगदी पुरेसं आहे. तर आता आपण गॅस बंद करून हे जे पीठ आहे हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण यावरती झाकण ठेवून हे 10 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे आपली भाजणी चांगली वाफवून तयार आहे. आता आपण ही एका परातीमध्ये काढून घेऊ आणि आता एक 10 ते 12 मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मळाल तितकी चकली खुसखुशीत होणार आणि ती अजिबात तुटणार नाही. जर पाणी लागत असेल तर गरम करून तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता. तर मला अजिबात पाणी लागलेलं नाही यामध्ये. तर इथे मी चांगला गोळा मळून घेतला आहे. आता आपल्याला जेवढा साच्यामध्ये घालायचं आहे तेवढा आपण यामधील एक गोळा घेऊ आणि जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा गोळा मळून चांगला तयार आहे. आता आपण हे साच्यामध्ये घालून घेऊ. तर मी साच्याला आधीच तेल लावून घेतले आतमधून. तर आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया. तर इथे मी एका पाटावरती चकल्या पाडून घेते. तर तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटत नाही पाडताना. अगदी एकसारखे चकली पडते आणि याचे काटेही तुम्ही बघू शकता अगदी खूपच सुंदर आलेत. तर हे जे शेवटचं आणि आतमधलं जे टोक आहे ते आपण चिटकवून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या चकल्याही पाडून घेऊ. तर अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन या चकल्या बनवल्यात त्यामुळे खुसखुशीत नक्कीच होणार आहेत. तर इथे मी एक 3 ते 4 चकल्या आता पाडून घेते. त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं. तर सुरुवातीला आपण एक छोटीशी चकली टाकून बघायचं तेल गरम झालेलं आहे की नाही ते. तर तुम्ही बघू शकता चकली अजिबात विरघळलेली नाही. तर ही तळाशी जाऊन बसले याचा अर्थ आपली चकली चांगली भाजलेली आहे. तर आता आपण आपल्या चकल्या टाकून घेऊ तेलामध्ये. तर इथे मी 2 ते 3च चकल्या टाकल्यात. जास्त चकली एकदम टाकायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं जे टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि चकल्या तेलामध्ये विरघळतात. तर पूर्णपणे हलकासा बुडबुडे कमी झाले तरच आपल्याला ही चकली पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही चांगली भाजून घ्यायचे. तर गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचा. तर हे बघा चकली जी आहे ती बुडाशी जाऊन बसले आणि बुडबुडेही याचे पूर्णपणे कमी झालेत. याचा अर्थ आपली चकली चांगली खमंग भाजलेली आहे. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत समजायचं की चकली भाजलेली नाही. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेऊया. तर इथे आपली खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार आहे. तुम्ही बघू शकताय काटे अगदी खूपच सुंदर आलेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. आहा क्या बात है. तर अगदी खुसखुशीत या चकल्या आहेत. हलक्या फुलक्या या चकल्या आहेत. तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दिवाळीच्या आणखी कोणत्या तुम्हाला रेसिपीज हव्या आहेत त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.